नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10वी इंग्लिश संदर्भातील या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओ सिरीज मधील पुढील भागामध्ये, ज्यामध्ये आपण ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा पाठ अभ्यासणार आहोत। या अगोदर आपण आपला एक महत्त्वपूर्ण अशी जी पोएम आहे त्याबद्दल आपण अभ्यास केलेलाच आहे। तुम्ही अजूनही ती पोएम पाहिली नसेल तर कृपया पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला उपयुक्त अशी मदत होईल। विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपाचे पाठ अभ्यासताना तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला या पाठातील व्होकॅब्युलरी जे आहे ती चांगल्या पद्धतीने समजणं गरजेचं आहे। त्याचबरोबर याच्यावर आधारित काय प्रश्न विचारले जातात ते पण थोडंसं समजून घेतलं तर तुम्हाला याचा अभ्यास करताना मदत तर होणारच आहे। इथे बघा प्रश्न काय विचारलाय की व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ रायटर्स फादर। तुम्हाला काय होतं की सीन पॅसेज, अनसीन पॅसेज अशा स्वरूपाचे प्रश्न असतात। मग त्यामुळे तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सचे आन्सर कसे शोधायचे, किंवा एखादी क्वेश्चन दिल्यानंतर त्याच्यावर आधारित आपण पॅसेज जेव्हा रीड करतो तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या पॅसेजमध्ये कसं शोधायचं, अशा बऱ्याचशा बाबी आपण अभ्यासू शकतो। दुसरा प्रश्न काय होता तर पहा, डिस्क्राइब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्हड। तर इथे डिस्क्राइब करायचं आहे की कॅम्पसमध्ये, कुठल्या कॅम्पसमध्ये रायटर्स फॅमिली ही राहत होती। तर आता आपण सुरुवातीला या पाठाचे काही व्होकॅब्युलरी आहे याबद्दल अभ्यास करूया आणि त्यानंतर पुढील माहिती घेऊया। व्होकॅब्युलरी मध्ये पहिला शब्द आहे इनग्रॉस्ड, ENGROSSED। इनग्रॉस्ड मीन्स ऑक्युपाइड, तर याला आपण ऑक्युपाइड असं म्हणतो। त्यानंतर पुढचा शब्द आहे अनफोल्डेड। तर अनफोल्डेड याचा मीनिंग काय होतो तर रिव्हील्ड, REVEALED, रिव्हील्ड, अनफोल्डेड, आणि त्याचं मीनिंग होतं रिव्हील्ड म्हणजेच ओपन करणं, एखादी गोष्ट त्याचा नवीन स्वरूपामध्ये त्याच्याबद्दल माहिती सांगणं, याला आपण रिव्हील्ड असं म्हणतो। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे व्होकॅब्युलरी वहीमध्ये जर तुम्ही सोबत सोबत लिहून घेतली तर तुम्हाला अभ्यास करताना सुद्धा मदत होईल, आणि नंतर केव्हा आपण याच्यावरचे प्रश्न विचारले तर ते सोडवताना सुद्धा तुम्हाला मदत होईल। नवीन शब्द बघा, न्यू डायमेन्शन। न्यू डायमेन्शन म्हणजे काय तर नवीन फॅक्टर, न्यू फॅक्टरसाठी न्यू डायमेन्शन असं म्हणतात। त्यानंतरचा शब्द आहे हर्टी, HEARTY, हर्टी म्हणजे सफिशियंट अँड होलसम। त्यानंतर एक क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा, हाऊ डिड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर द लंच। त्यानंतरचा शब्द बघा इंटरमिटेंट, INTERMITTENT, इंटरमिटेंट मीन्स फ्रिक्वेंट। देन द अनदर वर्ब इज श्रील, SHRILL, श्रील म्हणजेच व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड व्हॉइस। त्यानंतर येतं कमोशन, COMMOTION, कमोशन म्हणजेच नॉईज अँड कन्फ्युजन। तर एखाद्या ठिकाणी खूप गोंधळाचं वातावरण असेल, खूप कन्फ्युजन होत असेल तर त्याला आपण कमोशन असं म्हणत असतो। त्यानंतर आपण पुढचा शब्द घेऊया, हेल्पलेस। इथे बघा HAPLESS, हेल्पलेस म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या, अनफॉर्च्युनेट। त्यानंतरचा पुढचा शब्द आहे CACOPHONY, कॅफोनी, कॅकोफोनी म्हणजेच लाऊड हार्श नॉइजेस। तर आपण हाफ स्टोरीचं जो म्हणजे याचे व्होकॅब्युलरी आहे ती अभ्यासली। त्यानंतरच्या पुढील भागामध्ये हाफ स्टोरीची व्होकॅब्युलरी आपण अभ्यासूया। आता आपण ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड ही स्टोरी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पहा, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी। आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं सापडलंय। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असंच प्रश्नांचं उत्तर सुद्धा शोधता आली पाहिजेत। तर आपल्याला प्रश्न होता की व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ रायटर्स फादर। तर इथे काय म्हटलंय, व्हॉट वॉज द माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी। तर ते प्रायव्हेट कंपनीसाठी काम करणारे आणि मेडिकल प्रोफेशनल ऑफिस त्यांचं वर्क होतं, मेडिकल प्रोफेशन। त्यानंतर इथे बघा ते कुठे राहत होते तर राणीगंज इन वेस्ट बेंगॉल। द ऑफिस ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज। तर त्यांचे जे कंपनीचे ऑफिस होते ते वेगवेगळ्या बंगलोजमध्ये होते, इनसाइड अ लार्ज कॅम्पस, खूप मोठ्या कॅम्पसमध्ये ते होते। आवर हाऊस वॉज अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस। तर त्यांचं जे घर होतं तर ते कुठं होतं तर कॉर्नरमध्ये होतं, कुठल्या तर कॅम्पसच्या कॉर्नरमध्ये होतं। इथे हे पण म्हटलंय डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्हड। तर हे जे कॉर्नर आहे ह्या कॉर्नरला डिस्क्राईब करायचंय। आता इथे जो रायटर आहे त्याने डिस्क्राईब केलेलं असेल, आता तुम्हाला इथे लगेच सापडेल जर तुम्हाला अशा प्रश्नाचे उत्तर शोधायचे। बघा,
डिस्क्राईब द कॅम्पस व्हेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. इथे म्हणलंय आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. म्हणजेच इथून पुढचे जे शब्द येतात ते तुम्ही डिस्क्रिप्शनसाठी वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही अगदी म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरे कमी वेळामध्ये शोधू शकता. मेनली तुम्हाला मी म्हणजे हेच सांगेल की तुम्हाला हे सगळी पोयम किंवा जे काही तुम्हाला पॅसेजेस दिलेत ते समजून घेणंच गरजेचं आहे. पण त्याच्यासोबतच बरेचसे विद्यार्थी असे करतात, त्यांना समजतं, परंतु जेव्हा प्रश्नाची उत्तरे इन ॲक्युरेट मॅनर लिहायचं असतात तेव्हा त्यांना समजत नाही की नेमकं आपण कसं लिहावं, आणि त्याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ द गार्डन. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. तर जे कंपाऊंड होतं ते लक्झरियस होतं विथ द ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. तर ते मॅजेस्टिक ट्रीजच्या तिथे होतं. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड. म्हणजेच इथे वेगवेगळ्या ट्रीज आहेत जे की कॉन्स्टंटली अट्रॅक्ट करतात. बघा, कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड. A group of langurs had even made their den in an अस्वथा ट्री नियरबाय. इथं अस्वथा ट्री आहे ज्याच्या जवळ वेगवेगळे, बघा इथे तुम्हाला लक्षात येईल की इथं काय म्हटलंय की मॅग्निफिशंट ट्रीज होती आणि कॉन्स्टंटली अट्रॅक्ट करायची ती कशाला, तर स्क्विरल्सला, खारींना, अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स म्हणजे खूप साऱ्या पक्ष्यांना. अ ग्रुप ऑफ लँगर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अस्वथा ट्री नियरबाय. They had all become a part and parcel of our existence in daily life. तर जो रायटर आहे ह्या स्टोरीचा तो इथे त्याच्या डे टू डे लाईफमध्ये कशा स्वरूपात तो कॉर्नर काम केलं, त्याच्यातील जे काही वेगवेगळं नॅचरली ज्या गोष्टी आहेत ज्या त्याला म्हणजे त्याच्या जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यावरून त्याला नॅचरली गोष्टी ज्या आहेत जसं की झाडे, झुडपे, बर्ड्स यामधील समाविष्ट असलेल्या बाबींविषयी किती प्रेम आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळत आहे. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आता इथंच कसं आहे की हे छोटंसं जो याच्यामधला इन्सिडेंट आहे जे की शनिवारी घडलेला आहे संध्याकाळच्या दरम्यान, आणि तो त्याच्या लाईफसाठी एक नवीन अशी दिशा देणारं ठरलेला आहे. तर तो कसं ठरलेला आहे याबद्दल आपण माहिती घ्या. To the wonders of a God's creation, it was a few days into पूजा व्हॅकेशन. म्हणजेच काही दिवस झालेले होते की ज्याच्यात पूजा व्हॅकेशन्स होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी. तर जसं आपल्याला जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा आपल्याला नवीन नवीन गोष्टी म्हणजे अनुभूती घ्यायला, त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला, फिरायला खूप आवडतं. अगदी तशाच स्वरूपात प्रत्येक बालकाला त्याचे जे सुट्टीचे दिवस आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायला आवडतात. आणि इथे सुद्धा जे पूजेचं व्हॅकेशन आहे ते चालू झालं आणि जसं दुसऱ्या मुलांना या व्हॅकेशनमध्ये काही नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी पाहण्यासाठी, त्याच्यात एक्सपिरियन्स करण्यासाठी, त्या शिकण्यासाठी अशी संधी मिळते. अगदी तशाच स्वरूपात इथे काम हे झालेलं आहे. बघा, opportunities for me to become engrossed in various magazines and story books published especially for children in the festive season. तर ज्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव असतात तर त्यामध्ये वेगवेगळ्या मॅगझिन्स आहेत, स्टोरी बुक्स आहेत, ते पब्लिश केले जातात ज्याचा अभ्यास त्यांना ज्याच्यातून ती माहिती घेता येते, रीड करता येतं. एक वेगळा त्यांना जो वाचनाचा आनंद आहे तो घेता येतो. आफ्टर अ हर्टी लंच म्हणजेच एक चांगल्या प्रकारचं लंच झालंय त्यांना मनापासून आवडलेलं. माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. तर त्याचे जे पॅरेंट्स आहेत, यंगर सिस्टर आहे ते म्हणजे दुपारची जी वामकुक्षी असते की नाही ते घेण्यासाठी ते झोपलेले आहेत. अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. तर जो रायटर आहे तो ते बुक्स वाचण्यासाठी बसलेला आहे. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. तर यामध्ये त्याला इतकं शांत वातावरण मिळालंय आणि त्याला ती स्टोरी वाचताना तो मनापासूनचा आनंद त्याला एन्जॉय करता येत आहे. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट अगदी मनापासून करतायत आणि तुमच्या आजूबाजूला फार गोंगाटाचं वातावरण आहे किंवा तुम्हाला सारखं सारखं कोणीतरी येतोय आणि डिस्टर्ब करतोय तर तुम्हाला त्या स्टोरी वाचण्यामध्ये तेवढा इंटरेस्ट येईल का? नाही. पण हे जो
या पोएमचं, ह्या ज्या स्टोरीचा रायटर आहे त्यांना हे जे वातावरण आहे म्हणजे रीड करण्यासाठी असं शांत असं वातावरण मिळालंय. त्या शांत वातावरणामध्ये ते त्या गोष्टीचं एन्जॉय करत आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी अगदी मनापासूनच त्याचं वाचन ते करत आहेत. तर त्यामध्ये त्यांना म्हणजे खूप एन्जॉय असं होत आहे की कशा पद्धतीने काय स्टोरी होते ते अगदी इमॅजिनेशन सुद्धा करू शकतात. इतकं शांत वातावरणाचा त्यांना पुरेपूर त्यांनी आनंद घेत आहेत, सुट्ट्यांचा सुद्धा आनंद घेत आहेत. ठीक आहे, मग पुढे काय होतंय बघूया. The silence was occasionally broken by the sound of my family snoring. The intermittent chirping of voice जो म्हणजे तिथे ह्या चिमण्यांचा चिवचिवाट आहे, मग फॅमिलीमधून सुद्धा आवाज येतोय. The harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by, I became deeply absorbed in the book. तर तो पूर्णपणे त्या बुकमध्ये बुडालेला आहे. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a helpless pig. But soon the barking became louder and more aggressive, and alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. तर तिथे वेगवेगळे आवाज येत आहेत असं तो सांगतोय आणि त्यामध्ये काय म्हणतो की आय चोज टू इग्नोर द कमोशन्स थिंकिंग. तर बाकीच्या ज्या बाकी गोष्टी आहेत त्या मी इग्नोर करण्याचा प्रयत्न करत होतो. दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कन्सर्न्ड अ हेल्पलेस पिग, बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर. खूप जोरजोरात आवाज कुत्र्याचा भुंकण्याचा येऊ लागला आणि जास्त अग्रेसिव्ह असा तो आवाज येऊ लागला. And the cawing of a flock of crows added to the cacophony. तर इथे सॅक्सोफोनी म्हणजे CACOPHONY इथे सांगितलंय. तर लाऊड आणि हार्श नॉईज साठी आपण याचा वापर करतो आणि ते काय होते बघा. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. त्याला असं लक्षात आलं की तो वाचतोय पण त्याच्यामध्ये त्याला सारखं काहीतरी डिस्टर्बन्स येते, मोठ्या मोठ्याने आवाज येत आहे. आणि कोणता आवाज येत आहे. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. त्यानं काय केलं की त्याचं पुस्तक बाजूला ठेवलं कारण खूपच जोरजोरात आवाज येऊ लागला, खूपच जास्त डिस्टर्बन्स होऊ लागला. गॉट द बेटर ऑफ याचं मिनिंग सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. गॉट द बेटर ऑफ मीन्स ओव्हरपावर्ड किंवा डिफिटेड. त्याला आता हरल्यासारखं वाटलं, काहीतरी ते चुकतंय, काहीतरी होत आहे बाहेर जे की मी इग्नोर करत आहे. म्हणून त्याने काय केलं की ते बुक थोडंसं बाजूला ठेवलं आणि व्हरांड्यात जाऊन पाहू लागला. आय glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly. आता मर्सिलेसलीचं मिनिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. स्पेलिंग सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. MERCILESSLY. मर्सिलेसली म्हणजे क्रुअली. तर इथे काय दिसलं त्याला, इथे तुम्हाला चित्र दिसेल की आय ग्लान्स्ड टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. त्याला एक हॉरिबल गोष्ट दिसली. अ बिग मेल लँग्वर, अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लँग्वर इन हिज हँड्स मर्सिलेसली, बीटिंग इट ऑल ओव्हर द डिफाइनेट इंटेंट टू किल. म्हणजे इतकं जोरजोरात तो मारत होता आणि म्हणजे अग्रेसिव्हली त्या पिल्ल्याला तो म्हणजे पकडत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लीजर मेंबर्स ऑफ द लँग्वेज ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. तर त्याची जे म्हणजे मदर होती त्या मंकीची, ती पाहू लागली आणि तिला म्हणजे असं लक्षात आलं की माझ्या ह्याला खूप असं मारहाण केली जाते, मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द अॅनिमल क्लॅन. तर इथे जे क्लॅन म्हणजेच अ व्हेरी लार्ज फॅमिली, तर त्यांच्यामध्ये एक मोठीच अशी वेगळीच अशी ही कस्टम आहे ज्याच्यात ह्या ॲनिमलमध्ये ही चालली होती. to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within a group. तर तो एक मेल होता ज्याच्यात दुसऱ्या जे मेंबर होते म्हणजे ह्यांच्या फॅमिली मेंबर मध्ये असं होतं, कस्टम होता की जो डॉमिनंट मेल होता तो फिमेल जर असेल चाइल्ड तर त्याला तो जगू देत होता, पण जर मेल चाइल्ड असेल तर त्याला मात्र तो म्हणजे त्याला सर्व्हाइव्ह करू देत नव्हता त्यांच्या ग्रुपमध्ये. Without losing any time, I gathered a stout stick. त्याने काय केलं, स्टाउट स्टिक घेतली, स्टाउट म्हणजेच हेवी स्टिक घेतली इन वन हँड अँड हर्ल्ड
त्यांनी काय केलं, हर्ल्ड केलं, थ्रू केलं, फेकली ती जी त्यांची स्टिक होती. अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅरोडिंग लँगर. तर MARAUDING मॅरोडिंग म्हणजे काय हे लक्षात ठेवा. मॅरोडिंग मीन्स सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक. मॅरोडिंग लँगर म्हणजे त्याच्यावर त्यांनी फेकली ती स्टिक. The languor was so infuriated that it hardly took any notice of my assault. तर ते त्यांनी जे फेकलं त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं. असॉल्ट म्हणजे जे अटॅक आहेत त्याच्याकडे त्यानं पाहिलं. बट देन आय स्टार्टेड थ्रो मोर स्टोन्स. द डॉग ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. त्याने अजून जोरजोरात दगड फेकायला सुरुवात केली. जे रायटर आहेत त्यांनी. द चेंज्ड circumstances and sudden unexpected attack from unknown quarters forced the languor to drop the baby from the sloping roof over the veranda. तर त्या अचानक होणाऱ्या म्हणजे त्याच्यावरील आक्रमणामुळे त्याने काय केलं, त्या बेबीला सोडून दिला म्हणजे फेकला त्याने. आणि तो काय केला, द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर्ड टू बी डेड. तर तो लिस्टलेस म्हणजेच काय, लिस्टलेस म्हणजेच विदाऊट एनी एनर्जी. तो असं दिसू लागला की त्याच्यात काहीच एनर्जी नाही त्या बेबीमध्ये आणि असं वाटत होतं की तो मेलाय की काय असं. As its body started to slide down. Slide down म्हणजे move downwards. तो खालच्या दिशेने अंग सोडू लागला. The excitement of the pack of dog grew manifold. तर ते डॉग्स जे होते त्यांना ते मांस खायचं होतं तर ते जास्त जोरजोरात भुंकू लागले. ऍट द प्रॉस्पेक्ट म्हणजेच फ्युचर बेनिफिट होईल त्यांना असं वाटू लागलं. प्रॉस्पेक्ट म्हणजे काय, तर फ्युचर बेनिफिट ऑफ अ गुड किल अँड मील. की त्याला ते मारलेला जो प्राणी आहे त्याचं अन्न खायला मिळेल असं म्हणून ते जोरजोरातच भुंकू लागले. तर याचा जो सेकंड पार्ट आहे तो आपण आपल्या सेकंड भागामध्ये पाहूया, कारण खूप मोठा भाग आपल्याला एकाच भागात घ्यायचा नाहीये. तुमची एक्साइटमेंट, तुमची एन्जॉयमेंट मला पण लक्षात येते, पण आपण पुढील भागामध्ये याची पुढील माहिती ही कंटिन्यू करूया. तोपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांना अजूनही स्टोरी कळाली नाही असं वाटते त्यांनी कृपया पहिल्यापासून हा भाग परत एकदा पहा आणि याच्यातली व्होकॅब्युलरी सुद्धा वहीमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हा भाग अगदी चांगल्या पद्धतीने समजेल आणि तुम्हाला यामध्ये अजून जास्त इंटरॅक्टिव्ह असं लेसन होईल. धन्यवाद.